या आठवड्यात तुम्हाला हवे असलेले काही टाळके नॉमिनेट झालेले आहेत मित्रांनो। आता तुमची पॉवर जर तुम्ही दाखवली तर खूप खतरनाक लोक घराच्या बाहेर जाऊ शकतात। आता पूर्ण प्रकरण काय आहे, कोण नॉमिनेट आहे ते तुम्हाला परत सांगायचा प्रयत्न करतो। या आठवड्यात जो टास्क झाला त्याच्यामध्ये संपूर्ण टीम ए आणि टीम बी असं जो कोण हारेल तो नॉमिनेट होईल अशी सिच्युएशन होती। त्यामध्ये टीम ए हारते आणि नॉमिनेट होतात तिकडे सूरज, अरबाज, निक्की, जान्हवी आणि वर्षा ताई। आता मित्रांनो तसं जर बघायला गेलं तर यामध्ये सर्वात कमी वोट्स जे आहेत ते निक्की आणि अरबाज या दोघांनाच मिळणार आहेत, कारण की संपूर्ण महाराष्ट्र हा संतापलेला आहे या दोघांवरती। कारण की निक्कीनी जेवढ्या हिंसा केलेल्या आहेत, मुद्दामून मारायचा प्रयत्न केलेला आहे, या संपूर्ण गोष्टी होऊन सुद्धा तिला काहीही कोणी बोललेलं नाहीये। पण त्याच जागेवर ज्यांनी कोणी असं जे साधे सिंपल खेळणारे माणसं त्यांच्याकडनं चुकून एखादी गोष्ट घडते त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न होतो। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा अरबाज आणि स्पेशली निक्कीवर खूप जास्त त्रासलेला आहे। त्यामुळे सर्वात कमी वोट्स तर हे जे निक्की आणि अरबाज आहेत या दोघांना मिळणार आहेत। त्यानंतर सर्वात जास्त जर वोट्स कोणाला मिळणार असतील तर ते आहेत आपल्या सूरज भाऊला, कारण की सूरज भाऊ सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करतोय, सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय। त्यामुळे सूरज भाऊ त्यातून जात नाही आणि जान्हवीने देखील आता हळूहळू सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये घर करायचा प्रयत्न हळूहळू केलेला आहे। पण आज तिच्याकडनं एक छोटी गोष्ट घडली, ती म्हणजे जेव्हा वैभव गेला तेव्हा ते सगळे संपूर्ण रडत होते। संपूर्ण म्हणजे निक्की, अरबाज आणि जान्हवी रडत होते आणि जान्हवी निक्कीच्या पायावर डोकं ठेवून तिकडे रडायचा प्रयत्न करत होती आणि जोरजोरात बोलत होती की यार तू निक्की बोलली होतीस की आपण चौघं फायनल पर्यंत जाणार, आपण चौघं फायनल पर्यंत जाणार, आता काय झालं, तो निघून गेला। अशा प्रकारच्या गोष्टी तिने तिकडे केल्या। तिला अचानक जाणवलं की यार मी हिच्यासोबत नाही बसू शकत, बाकीच्या घरातले लोक मला काय बोलतील, आणि ती तिकडून सटकली किंवा बिग बॉसने तिथून पुढचं आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला नाहीये। आणि वर्षा ताईला देखील तिकडे खूप कमी वोट्स म्हणजे नॉर्मल वोट्स मिळू शकतात आणि मोस्ट प्रोबेबली जर आपण आपलं मत तसं पण ह्या नॉमिनेशन्स मध्ये ग्राह्य धरलं जाणार नाहीये। त्यामुळे या आठवड्यात मोस्ट प्रोबेबली 90% चान्सेस आहेत की वर्षाताई या घराच्या बाहेर जाऊ शकतात। मित्रांनो नक्की तुमचं मत काय आहे? मी जी काही स्टोरी तुम्हाला सांगितली, जे काय माझे प्रोबेबिलिटी तुम्हाला सांगितली, नक्की तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।